साधारणतः 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र एपिसेंटर होता असं रामगुहा म्हटलं, म्हणतात. रामगुहा म्हणतात. हा, हा. जर आपण ते गृहीतक मानलं तर मग त्यानंतर आपण जर पाहिलं 20व्या शतकाच्या मध्यानंतर आपण अस्मितेचं राजकारण आणि या सगळ्याच गोष्टींभोवती आपण फिरायला लागलो आणि न्यूनगंडात गेलो. बरोबर. तर मग या 50-60 वर्षात असं काय झालं की तिथून आपण इथपर्यंत आलो? म्हणजे 19व्या शतकाचा शेवट आणि 20व्या शतकाचा मध्य याच्या दरम्यान असं नेमकं काय घडलं? हे म्हणजे अक्षरशः PhD थिसिसचा विषय आहे हा, की असं काय काय घडलं की आपण असे आता इथपर्यंत आलो. एक म्हणजे आपण आता हा जो ही जी मांडणी मान्य करतो आपण, आता हे स्वीकारतो जवळपास की ऱ्हास झालाय, काहीतरी गडबड झाली, काहीतरी गंडलोय मध्ये आपण. तर का गंडलो बरं, ते त्याची खूप कारण आहेत. त्याची एक महत्त्वाचं कारण म्हणजे टिळकांनंतरच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सगळा लढा हा राजकारणाच्या संदर्भात अनुयायी होणं किंवा न होणं या काळात 1930च्या दशकात गेला. 1930-35 नंतर आपल्याकडे महाराष्ट्राचं खरं सांगायचं तर सगळ्यात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राच्या कट्टर जातीयतेने केलेलं आहे. महाराष्ट्राची जातीयता इतकी त्याला भोवलेली आहे की त्याचं गुणवर्णन करायला पुराणं नवीन लिहायला लागतील. ब्राह्मणेतर चळवळ 1930च्या दरम्यान काँग्रेसमध्ये विलीन झाली. दुसऱ्या बाजूला सावरकर सुटून त्यांचं हिंदुत्वाचं हिंदू महासभेचं राजकारण करत होते. या सगळ्यांना आता जो मुख्य फोकस असा होता की आपण एक आहोत आणि इंग्रजांविरुद्ध लढतोय, तो फोकस आता वेगवेगळ्या प्रकारे पांगला. आणि मग आता बरं इंग्रज गेले तर राज्य नेमकं कोणाचं, ह्या प्रकारच्या अंतर्गत बंडाळ्या आणि मारामाऱ्या सुरू झाल्या. ह्यातही प्रबोधनाची आणि पुरोगामी विचारांची चिकित्सा करत राहणं किंवा त्या पद्धतीने मांडणी होत राहणं हे होतच होतं. म्हणजे साने गुरुजींसारखा माणूस स्वप्रेरणेने पंढरपूरच्या मंदिरापुढे बसून अस्पृश्यतेविरोधात सत्याग्रह करतच होता. खरी घरघर सुरू झाली ती 1960च्या आसपास सुरू झाली असं मला वाटतं. 1960 साली तुम्ही कदाचित ते आचार्य यात्रेंचं अतिशय प्रख्यात आणि अत्यंत चुकीचं वाक्य खूप वेळा ऐकलं असेल की महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर प्रांतांना फक्त आहे भूगोल. का बरं इतिहास? इतर प्रांतांना इतिहास नाही, आसामला त्याचा काही इतिहास नाही, ती कोणी महत्त्वाची लोक नाहीत, आम्ही कोणते आहेत, जे कोण या देशात श्रेष्ठ लोक ते आम्हीच. ह्या अहंकार. आणि झालं नेमकं असं की महाराष्ट्राला, जसं मी सुरुवातीला आधी म्हटलं की इंग्रज वसाहतवाद्यांनी अशी एक मांडणी केली की तुम्ही हे बंडखोरी किंवा अशा स्वरूपाचं तुमच्या राज्याचं स्वरूप होतं, त्याला उत्तर म्हणून जास्त जोरात ह्यांनी मांडणी केली की नाही नाही आम्ही. लोकहितवादींनी फार गंभीर टीका केलेली आहे 1848 पासून शतपत्रांमधून 19व्या शतकाच्या मध्यावरती. त्या टीकेचं लक्ष कोण ठरले? अर्थात ब्राह्मण ठरले, कारण ब्राह्मण त्यावेळेला सत्तेत होते वेगवेगळ्या संदर्भात. त्याचं उत्तर म्हणून चिपळूणकरांनी प्रबोधन जेव्हा त्यांची निबंधमाला सुरू केली 1874 साली, तेव्हा त्यांनी लोकहितवादींवरती 10 इश्यूज काढलेले, 10 इश्यू. लोकहितवादींना अक्षरशः लोकहितवादींचा एकही मुद्दा खोडून काढायचा चिपळूणकरांनी सोडलेला नाही. काय? आणि ह्या सगळ्यातून काय झालं की लोकहितवादी म्हणतायत की आम्ही काहीतरी चुकतोय, काहीतरी सुधारलं पाहिजे, आमच्याकडे कसं काहीच प्रकारचं आम्ही आमचं ज्ञानही गमावलं, आम्ही आमचं आधुनिक मूल्यही जोपासू शकलो नाही, आम्ही राज्यही गमावून बसलो, आम्ही सर्वत्र सगळ्या अर्थाने पराजित झालेले लोक आहोत. अशी मानखंडना जी स्वटीका लोकहितवादींनी केली, त्याला उत्तर म्हणून जो सैरभैरपणा आला होता लोकांमध्ये, असं चैतन्यहीनता आली होती, त्याला पुन्हा जोर देण्यासाठी चिपळूणकरांनी सगळी ही स्वराज्याची मांडणी केली की नाही आम्ही कसे श्रेष्ठ लोक आहोत. आणि त्याच्यासाठी नवीन गद्याची निर्मिती केली. निबंधमाला म्हणजे मराठी साहित्याचा इतिहासात जे विनस प्रकाशनांनी काढलेलं 17-18 खंडाचं काहीतरी प्रकरण आहे, त्याचं प्रकरणच 1800 ते 1874 निबंधमालेपासून आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास लिहिला जातो. निबंधमालेला इतकं महत्त्व मराठी साहित्याच्या इतिहासात दिलेलं आहे की त्या अर्थाने चिपळूणकरांनी नुसतं लोकहितवादींच्या विचारांची टीका केली नाही, तर एका नव्या उमेदीची, नव्या स्वप्नांची पेरणी केली. आणि तीच गोष्ट तुम्हाला 60 साली दिसेल. 60 सालची काय भूमिका आहे की मोरारजी देसाई आमच्यावर अन्याय करतायत, नेहरू आमच्यावर अन्याय करतायत, प्रतापगडावर नेहरू येणार तर आम्ही त्यांच्या विरुद्ध निषेधार्थ मोर्चे काढणार आहोत, कारण डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल अमुक अमुक लिहिलेलं आहे. जेम्स लेनला आपण आज नंतर काय म्हणालो तेच म्हणालो आहोत. आपण सगळ्यांना हेच म्हणत आलेलो आहोत की तुम्ही आमच्याबद्दल काहीतरी लिहिताय तर आम्हाला पटेल असंच लिहिलं पाहिजे, आम्ही स्वतःबद्दल काही लिहिणार नाहीच, तुम्ही पण लिहू नका. हा प्रकारचा जोर पण दाखवायला सुरुवात केली. हा जो 60 सालचा जो मोमेंटम आहे तो फुटणारच होता प्रत्यक्षात. जेव्हा 60 सालीच यशवंतराव चव्हाण राज्यावर आले
तेव्हा माडखोलकर नावाचे जे साहित्यिक होते त्यांनी त्यांना पत्र लिहून विचारलं होतं की राज्य मराठीचं का मराठ्यांचं. फटीला सुरुवात कायमच होती. आणि आपण अशा अर्थाने खरं सांगायचं तर ऱ्हास खरंच जर झालेला आहे तर तो एक महत्त्वाचं कारण जातीयता आणि दुसरं महत्त्वाचं कारण हा खोटा अभिमान. या खोट्या अभिमानामुळे आपण कधीच नीट आपल्या परिस्थितीची चिकित्सा करू शकलो नाही. मी कदाचित पूर्ण समाधानकारक उत्तर दिलं असं मला वाटत नाही स्वतःलाच, पण हा खूपच मोठा विषय आहे. पण थोडक्यात सांगायचं तर एवढं. नमस्कार सर, माझं नाव दत्तात्रय यादव, अच्छा, संत गाडगे महाराज लोकप्रतिष्ठान मुंबई. बरोबर. कमालीच्या आदरणीय व्यक्तींचा बद्दलच्या कट्टर टीका आम्ही नेहमीच पचवून घेतलेल्या आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास केला त्यावेळेमध्ये कुठेतरी संत साहित्य पुरोगामित्वाचा तुम्ही उल्लेख केला, तर ती भूमी सर्वात चांगल्या प्रकारे एकनाथांनी नांगरली. नंतर तुकाराम हा एक फार मोठा टप्पा येतो. तर तुकाराम महाराजांचा रूढ अर्थाने मी म्हणतो की खूनच झाला. वैचारिक झाला तो झालाच आणि मानवी सुद्धा म्हणजे शरीरार्थाने सुद्धा झाला. तर त्यामध्ये नंतर खूप वर्ष झाली तिथे कुठेतरी विरोध म्हणून आत्ता जे अंधश्रद्धा निर्मूलन म्हणा किंवा त्या अर्थाने जी चळवळ नरेंद्र दाभोळकरांनी चालू केली आणि शिवाजी महाराजांच्या विरोधात बरोबर. कधीच न बोलणाऱ्या पण खरा इतिहास मांडायचा असं ज्यांना वाटलं त्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे या दोन व्यक्तींचा खून झाला. महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये मी थोडा माझ्या अभ्यासाचा विषय गाडगे महाराज असल्यामुळे मी असं म्हणतो की त्या अर्थाने सत्यनारायणाच्या पूजेला वांद्र्याला कमिशनर बोलवतात, तिथे जाणारे गाडगे बाबा आणि एका देवाधर्माच्या विरोधात बोलून उभा राहतो, सत्यनारायणाच्या पूजेलाही विरोध करतो आणि तरी सुद्धा त्यांचा त्या काळात खून का झाला नाही. ह्याचं उत्तर देणं थोडंसं कठीण आहे मला, कारण गाडगे महाराजांचा खून कधीच होऊ नये आणि का झाला नाही ते उत्तमच झालं. पण थोडक्यात तेव्हाचा कदाचित समाज अधिक सहिष्णू होता असं आपण म्हणू शकू, किंवा गाडगे महाराजांचं जे म्हणणं होतं ते त्यांना थेट त्यांच्या विरोधी असं वाटत नसावं, किंवा त्यांना असंही वाटत असेल की गाडगे महाराज जे बोलत आहेत ते काहीतरी बाहेर जाऊन स्वच्छता करण्याबाबत आहे, ते आपल्याला आपली चिरफाड करून आपली मतं आणि भूमिका बदलायला भाग पाडतायत असं कदाचित त्यांना वाटत नसेल. याची काही कारणं असू शकतात. पण खून होणं हे जे तुम्ही दुसऱ्या मंडळींची उदाहरणं दिलीत ते निश्चितच दुःखद आहेत आणि अजिबातच अश्लाघ्य आहेत आणि निषेधार्थ आहेत. तुकारामांचा खून झाला ही मांडणी आह साळुंक्यांची फार प्रख्यात आहे. किशोर सानपही तसं म्हणतात. आपले सदानंद मोरे मात्र असं मानत नाहीत. आणि तो पक्ष खूपच त्यांची भांडणं आहेत इतिहासातली की तुकोबांचा खून झाला का नाही झाला किंवा रूढ अर्थाने काय नेमकं झालं. मला असं वाटतं की त्या वादात जाण्यापेक्षा मला असं तुकाराम जो सिनेमा आला होता आपला दुसरा, त्या सिनेमाने जे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन जसं दाखवलं होतं की तुकारामांची गाथा लोकांनी मुखोद्गत केली आणि म्हणून ती समाजात टिकून राहिली, तसं आपण मानू. आणि या वादापुरतं म्हणजे मला पर्सनली त्याबद्दल न बोलणं आवडेल जास्त. सर आपण म्हणतो बसा ना साहेब, बसा. आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी, तर त्यासाठी तुम्ही बोलले वी आर रिस्पॉन्सिबल आपल्या अभिमानासाठी, तर त्याच्यासाठी आपलं शहरीकरण आणि औद्योगिकरण हे जे आहे हे दोन कारणं असू शकतात का? बरोबर. आपण अर्बनायझेशन आणि औद्योगिकरणला जातो. बरोबर. आणि हा मुद्दा होता की औद्योगिकरण कंटिन्युअस बरोबर. महाराष्ट्र पुढे आहे. बरोबर. पण आता तुम्ही बघितलं तर सर्व्हिसेस जास्ती आणि औद्योगिकरण जे मुंबईमध्ये नाहीच आहे. राईट. तर त्याच्यासाठी हे कारण होऊ शकेल. आणि ती जी संतांची भूमी आहे ती आता कमी नियरली झिरो. तर ह्याचं कारण होऊ शकतो की आपण रिअली पुरोगामी आहोत फ्रॉम अँगल ऑफ संतांची भूमी, की आपण पुरोगामी आहोत औद्योगिकरण आणि शहरीकरण. आपल्या प्रगतीचे जे काय आपले आडाखे आहेत किंवा आपले ज्या समजुती आहेत त्या दोन्ही गोष्टी आहेत. आम्ही संतांचेही वारस आहोत आणि आम्ही औद्योगिकदृष्ट्याही पुढारलेलो आहोत. पण हा जो मुद्दा आहे तो खरं इंटरेस्टिंगली देशीवादाशी जोडलेला मुद्दा आहे. देशीवाद नावाची एक विचारसरणी काही काळ मराठी साहित्यात आणि इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की ती खूप काळापासून आहे. नेमाड्यांनी त्याला एका विशिष्ट फॉर्ममध्ये 1980 पासून मांडायला सुरुवात केली. पण देशीवादाचं साधारण भूमिका अशी आहे की आधुनिकता नावाची जी काही गोष्ट आहे ती तुम्हाला करप्ट करते. ती तुम्ही करप्ट होत चाललाय त्यातून नैतिकदृष्ट्या,
आणि म्हणून लेखकाची नैतिकता हा नेवाड्यांसाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लेखकाची नैतिकता त्यांनी पुढे मांडली आणि त्यासाठीच त्यांनी मग साने गुरुजी माझे आदर्श लेखक आहेत असं विधान केलं. हे जे नैतिकतेचा मुद्दा आहे तो आधुनिकतेमध्ये, शहरीकरणामध्ये, औद्योगिकरणामध्ये करप्ट होतो, एलिएनेट होतो आपण एकमेकांना. हे सॉरी काय म्हणताय तुम्ही? मला कळलं नाही, म्हणजे नेवाडे पुरोगामित्वाचा विरोध करतात असं म्हणायचं आहे तुम्हाला? ज्ञानपीठ मिळालंय हां हां अवॉर्ड हां आणि सलमान रुशीने क्रिटिसिझम केलं बरोबर बरोबर रायटरनी बरोबर हो हो हो. सो दॅट वॉज ही डिडंट टेक इन गुड स्पिरिट ते सलमान रश्दी डिडंट टेक इट इन गुड स्पिरिट. हा म्हणजे त्याला शहरीकरणच हे आलं ते अभिमान हा नाही, तो ते थोडे वेगवेगळे मुद्दे आहेत. सलमान रश्दींचं कारण असं आहे की बरोबर नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की ते दोन निरनिराळे मुद्दे आहेत. पण सलमान रश्दींकडे आपण थोड्या वेळाने जाऊया. मुद्दा आपला पुरोगामित्वाचा जो आहे तो संतांच्या भूमीचा मुळात प्रश्न असा आहे की सदानंद मोरेंनी फार छान लिहिलं आहे. त्यांनी म्हटलं की पुराणातल्या वांग्यांसारखी इतिहासातल्या बटाट्याची पण भाजी होत नाही. आपण इतिहासातले बटाटे घेऊन बसलेलो आहोत. ते संतांचे बटाटे आहेत का शिवाजींचे आहेत का कोणाचे आहेत, त्यांनी ते नाहीच आहेत अस्तित्वात. आपण एका स्वप्नरंजन करत बसलेलो आहोत, मागे वळून बसलेलो आहोत. आणि याच्याशी फक्त आपण मराठीच लोक असं करतोय असं नाही. मी आता मगाशी पण गांगल सरांशी बोलताना तो उल्लेख केला होता. पार्थ चॅटर्जी म्हणून एक प्रख्यात इतिहासकार आणि तत्वज्ञ आहेत. ते सुदैवाने माझ्या विद्यापीठातच शिकवतात तिकडे कोलंबियात. त्यांचा एक लेख आहे आपली आधुनिकता. बंगालमध्ये त्यांनी दिलेलं एक व्याख्यान आहे, बंगालीत दिलेलं व्याख्यान आहे, 1993 सालचं व्याख्यान आहे. त्या व्याख्यानात त्यांनी चिकित्सा केली की आपली आधुनिकता बंगालींची म्हणजे रूढ अर्थाने भारतीयांची आधुनिकता आपण कशी समजून घेऊया. त्यात ते असं म्हणाले की आपलं आधुनिकतेबद्दल जो आपला अनइझीनेस आहे, आपला जो आपल्याला जो अस्वस्थता आहे आधुनिकतेबद्दलची, ती शहरीकरणाबद्दल असेल, ती औद्योगिकीकरणाबद्दल असेल, ते काहीतरी गाव माझं दूर झालं त्याच्याबद्दल असेल, काहीतरी माझे पूर्वीचे प्रेमाचे प्रसंग दूर झाले, त्यातून जन्माला येणारा एक नॉस्टॅल्जिया आहे, पुराणी यादे. हा जो काही प्रकार आपण जोपासलेला आहे की काय रम्य दिवस होते, आहा हा काय सुंदर काळ होता. आणि मुळात ते ते हा सगळा गोंधळ आहे. म्हणजे ते आपल्याला ग्रामीण कथेबद्दल लिहिता नाही. शहरात माणसं बसून ग्रामीण कथा लिहित ज्या असताचे 1980-70च्या दशकामध्ये, तसाच प्रकार आपण आहा हा काय ते रम्य दिवस असं जे सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल ते म्हणतात, पार्थ चॅटर्जी असं म्हणतात की हे का होतंय, कारण आधुनिकता ज्या आधुनिकतेत आपण जगतोय तिचे निर्माते आपण नाही आहोत. ती आधुनिकता निर्माण भलतीकडेच झाली आहे, भलत्याच कॉन्टेक्स्टमध्ये झाली आहे. ती पाश्चात्य आधुनिकता झालेली आहे, जन्माला आलेली आहे. ती आपण स्वीकारली आहे. म्हणजे आता ती स्वीकारायची नाही असं काही त्यांचा सूर नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे अस्वस्थता आहे ती अस्वस्थता आपण, कारण त्या ज्या आधुनिकतेत आपण जगतोय त्याचे आपण निर्माते नसून फक्त ग्राहक आहोत. आणि ते ग्राहकही धड नाही होत, कारण आपल्याला काय नेमकं निवडायचं याचं स्वातंत्र्य नाही आहे. फक्त आपण लाल रंगाचा साबण घेणार आहोत का काळ्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा, इतकं स्वातंत्र्य. साबणच घ्यायचा का नाही घ्यायचा हे स्वातंत्र्यच नाही आहे. त्यामुळे आधुनिकतेने केलेल्या नियमांमध्ये आपण जे जगतो त्याबद्दल येणारी ही जी अस्वस्थता आहे ती, त्यातून नॉस्टॅल्जिया जन्माला येतो, त्यातून स्वप्नरंजन जन्माला येतं, जे मला वाटतं आपण महाराष्ट्राबद्दलही फार नीटपणे मांडू शकू. की स्वप्नरंजनासाठी आपल्याकडे मटेरियल थोडं जास्त आहे या बंगाल्यांपेक्षा कदाचित, की आपल्याकडे शिवाजीही होऊन गेला आणि तुकारामही होऊन गेला आणि अमुक झाला आणि तमुक. प्रत्यक्षात त्या इतिहासातल्या बटाट्यांचं आपण काय करणार आहोत, हा आपला खरोखर आपल्याला काय उत्तर द्यायचं ते नेमकं आपण आजच्या काळात कसं जगणार आहोत हा आहे. एक तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही बसून बोला ना सर, बसून. ठीक नाही, काय हरकत नाही. बरोबर Thanks. बरं. की सध्या जे उजवी विचारसरणी हिंसक राजकारण थोडी असं मी अधिक म्हणजे अधिक शक्तिमान होत चालल्यामुळे त्या गोष्टीचा कदाचित असे ज्या काही दुःखद घटना, दुर्भाग्यपूर्ण ज्या घडतात त्यांच्याशी संबंध आहे असं तुम्ही म्हणाला. म्हणजे नक्की असू शकेल. म्हणजे विथ लॉजिकली थिंकिंग येस इट्स पॉसिबल, आणि तुम्हाला अर्थात त्याबद्दल जास्तच माहिती असणार कारण तुम्ही अभ्यासक आहात. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये डावं उजवं करण्यासारखं काही नसावं. कारण सांगतो, कारण आता कदाचित वी आर एक्सपिरियन्सिंग दिस ट्रेंड, पण पुरेसा एक पुरावा उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये डावी विचारसरणी जी आहे इन प्युअर फॉर्म ती भयंकर हिंसक
आपण पाहिलेली आहे. म्हणजे भारतातही आपण पुरावे पाहिलेले आहेत आणि जागतिक तर खूपच प्रमाणात आपण पाहिलेले आहे. जसं उजवी समजा हिटलरची होती त्याच स्केलची. आणि त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे नॉट रिजेक्टिंग दॅट आयडिया, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण डावं उजवं न करावं आणि एक चिकित्सकाच्या भूमिकेतून कारण काय कोण शेवटी हा तराजू असतो, कोण कुठलं हे भारी होतं आणि हे होतं. आणि हे जे ही जी तत्व असतात, ही जी एलिमेंट्स या अर्थाने आपण म्हणूया, हे विघातक ते कुठल्याही बाजूला असू शकतात. आणि त्या परिस्थितीमधून काय ते एक समीकरण किंवा काय ते एक रसायन जे तयार होतं समाज व्यवस्थेमध्ये, त्याच्यामध्ये कोणीही कसाही असा रोल बजावू शकतो. म्हणजे निश्चितपणे अतिशय ठाशीव विधान आपण करू नये, म्हणजे असं मला वाटतं. जस्ट माय पर्सनल ओपिनियन, म्हणजे तथ्य नाही असं मी म्हणत नाही, असं एवढंच म्हणेन. मी फक्त एकदा रिपीट करतो मी काय म्हणायचा प्रयत्न करत होतो. माझं असं म्हणणं होतं की हिंसक राजकारण, उजवं असा मी शब्द वापरला कारण महाराष्ट्राच्या संदर्भात ते उजवं आहे म्हणून मी उजवा शब्द वापरला. ते अर्थात डाव्यांचंही असू शकतं, पण म्हणायचा मुद्दा, सांगायचा मुद्दा हा होता की हे जे हिंसक राजकारण आहे ते फक्त पानसऱ्यांच्या मृत्यूबद्दल नाही, ते दाभोळकरांच्या खुनाबद्दलही आहे, ते जेम्स लेनच्या संदर्भात झालेल्या त्या ह्याच्याबद्दल हल्ल्याबद्दलही आहे आणि अशा अनेक सेन्सॉरशिप्सबद्दलही आहे जे आता आपण करायला लागलेलो आहोत. मला म्हणायचं असं आहे की सोशल सायन्सेसचा अभ्यास, सामाजिक चिकित्सेची पॉप्युलर मीडियामध्ये असलेली जाणीव, अशा अनेक संदर्भांचा ह्या गोष्टींचं जे डिक्लाईन आहे, ऱ्हास आहे, त्याचा ह्या प्रकारच्या हिंसकतेशी संबंध आहे. तेंडुलकरांचं जे हिंसेबद्दलचं भाष्य आहे फार, ते तुम्ही या संदर्भात पाहू शकता. ते पण तेंडुलकर अर्थात त्या अभ्यासाशी ते जोडत नाहीत, पण मला तो मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो की हिंसा वाढणं समाजात हे समाजाच्या चिकित्सेचं कमी होण्याशी संबंध आहे त्याचा. सरवडे सर, मी आपला गजानन बघून मी आपली ओळख करून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा संघटनेचा अत्यंत म्हणजे महाराष्ट्राला इसवी सन काळखंड झाल्यापासून आज स्वतंत्र मिळालं, स्वतंत्रपूर्व स्वतंत्र काळखंडापर्यंत महाराष्ट्राच्या आणि विशेषतः जेवढे संत महात्मे होऊन गेले, महाराज होऊन गेले, राजवाडे होऊन गेले, वेगवेगळ्या प्रकारचे विचारवंत साहित्यिक होऊन गेले, काय झालं सर त्यांच्या वाट्याला नेमकं म्हणजे दुःख चाललं आहे. कारण ज्यावेळी आता बघितलं, आता सध्याची परवाची घटना बघितली, कोल्हापूरचे कॉम्रेड पानसरे सरांचा जो मृत्यू झाला, एक महत्त्वाचं म्हणजे विचारसरणीचे आमच्यासारख्या विचारवंत बनण्यासाठी किंवा आमच्यासारखे वक्ते बनण्यासाठी जी ताकद मिळत होती, ती एकदमच ताकद कोसळून पडली. आणि एवढे फार मोठे त्यांचे विचार आणि त्यांचे तेवढी नरेंद्र दाभोळकरांसारखे विचारवंत बघितलं तर आपल्याला असं वाटायचं की आपला भावी महाराष्ट्रात एक प्रकारचं हे म्हणजे नवीन क्रांती घडवण्याचं एक स्वप्न होतं आणि एक दिशा होती, ती एकाएकीच म्हणजे एक वेगळ्या दिशेला आम्ही जाऊन पोचलो आहे. तर अत्यंत एकदम वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्राचा वैचारिक इतिहासाचे अभ्यास कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकासारख्या ठिकाणी आपण अभ्यास केला, फार चिकित्सक मुद्दे आपण बघितलं की तिथपर्यंत तुम्ही पोचता. मग ह्याच्याविषयी मला महत्त्वाचं म्हणजे तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की जे आम्हाला पाहिजे ते तुमच्याकडून मिळालं बरोबर, की कुठपर्यंत तिथं उत्तर आपल्याला माइंडमध्ये कुठपर्यंत आपल्या कॉन्शियसमध्ये ते सॅटिस्फॅक्शन बसतं ते महत्त्वाचं होतं. तर तिथपर्यंत तुमचं तर ठीक आहे, तुम्ही विशेषतः कोल्हापूरच्या जाता समोर प्रस्तावनामध्ये. बाकी आता इथून पुढे आपल्याला सरकारनं अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काही म्हणजे कार्यक्रम करायचे असेल, त्याच्यामध्ये प्रकारचे आपले संघर्ष करायचा असेल तर संघर्षशिवाय कुठं शक्यच नाही. तर त्याविषयी 2 शब्द सांगितलं बरं. या प्रकारच्या हत्येच्या संदर्भात मला म्हणजे तुम्ही मला करेक्ट करा जर मी चुकत असेल. मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय की संघर्षाचं आजचं स्वरूप काय असलं पाहिजे असं तुम्ही विचारताय का? संघर्षाचं आजचं स्वरूप तेच मी जे आधीच्या लोकांची उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला होता की तुम्हाला सापडलेल्या सत्याची निष्ठा राहणं आणि त्या निष्ठेसाठी जो वेळ लागेल ती किंमत चुकवणं, हे मोठ्या विचारवंताचं किंवा मोठ्या राजकारण्याचंही लक्षण असायला हवं. राजकारणी हा शब्द तिथे वापरता येईल की नाही याबद्दलचा आशंका होता, पण आता कुठलाही ह्या अर्थाने आपल्या विचारांवर निष्ठा राहणं हे फार गंभीर आणि फार महत्त्वाचं लक्षण आहे आणि पुरोगामित्वाचं माझ्या मते ते अत्यंत अत्यंत महत्त्वाचं लक्षण असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणजे म्हणताय, हां माझं नाव अमेय पिंपळकर आहे, मी इथेच ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये काम करतो. तुम्ही आता म्हटले की म्हणजे आपल्याला आता परत
वी नीड टू बी ट्रू टू ourselves आणि आपल्याला परत क्रिटिकल थिंकिंग करूनच वी कॅन फाइंड अ सोल्युशन इन दिस. पण मग व्हॉट शुड बी द रोड मॅप विच विल फिट इन द सिनारिओ विच इज प्रेझेंट राईट नाव. आय मीन थिंग्स हॅव बीन ऑलरेडी बीन स्पॉइल्ड. लाईक व्हॉट डू यू थिंक वुड बी द रोड मॅप दॅट विल काइंड ऑफ टर्न द पॅराडाइम अराउंड. हाऊ इज दॅट पॉसिबल? सुदैवाने मी कुठल्याही पंचवार्षिक योजनेचा सदस्य नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे मॅप्स नाही आहेत, माझ्याकडे काही गणितं नाही आहेत की आपण ती काहीतरी पुढे जाऊन सोडवू शकू. पण मला कन्सर्न समजतो, मलाही हा प्रश्न आहे की एक्झॅक्टली काय करायचं. आणि कदाचित दुर्दैवाने माझ्याकडे अशी What are the pressure points which at least should be, what are the bottlenecks which should be at least targeted that there will be a openness about turning things around? बरोबर. मला समजतंय तुम्ही काय म्हणायचा प्रयत्न करताय. एक उत्तर असं आहे की आपण सार्वजनिक संदर्भात शासकीय पातळीवरती काय नेमकं सजेस्ट करू शकतो की काय बदल व्हायला हवेत. आपण डेफिनेटली आपलं शिक्षण सुधारायला हवं. आपण मोस्ट सर्टनली आपल्या युनिव्हर्सिटीज सुधारायला हव्यात. आपण आपला मीडिया आणि इनफॅक्ट असं नाही आहे की आपल्याकडे कुठलंच मासिक, कुठलंच पुस्तक, कुठलंच प्रकारचं काही लेखन होत नाही आहे. आपल्याकडे खूप उत्तम उत्तम लेखन होतं आहे. ते पोहोचवण्याचे रस्ते मला माहिती सापडत नाही आहेत. मला माहिती नाही की कसं ते कुठल्या पद्धतीने वितरित होतं आहे. म्हणजे कमीत कमी 8-10 अशी वेगवेगळी अनियतकालिकं आपल्याकडे अजूनही चालू असतात की जी वैचारिकदृष्ट्या सकस आहेत. फक्त ती कुठे जात आहेत, कोण वाचतंय हा प्रश्न आहे. पॉप्युलर मीडिया एक काय झालं आहे नेमकं ना, मला म्हणजे हेही लॉजिक आहे की आपण हिस्ट्री किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा मराठी साहित्य शिकायला का पाठवत नाही आपल्या मुलांना. कारण सरळ उत्तर त्याचं असं आहे की त्याच्यातून काही पैसे मिळणार नाही आहेत आणि पैसे मिळवण्यासाठी आपण शिक्षण घेतोय. म्हणजे शिक्षणाचा थेट असा इन्स्ट्रुमेंटल दृष्टीने आपण पाहतोय की बाबा ह्याचा उपयोग हा, ह्याचा उपयोग तो. आणि हा कळीचा प्रॉब्लेम आहे. हा कसा तोडायचा? हा तोडायचा म्हणजे हा तोडणं अतिशय सहज शक्य आहे. सिम्पली आपल्याला जे हवं ते आपण शिकायचं. ही करता येणं शक्य आहे. पण ह्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटॅलिटीला तोडायची तयारी आपण दाखवतोय मराठी मध्यमवर्ग, असं काही चित्र मला दिसत नाही दुर्दैवाने. पण एक गोष्ट अशी आहे की आपल्या ह्या सगळ्या आत्मटीकेच्या ज्या परंपरा होत्या त्याला आपण प्रबोधन असा शब्द वापरतो. एनलाइटनमेंट अशा इंग्रजी शब्दाचं ते भाषांतर आहे. प्रबोधन म्हणजे ज्याला म्हणजे लोकशिक्षण. मीडियाने अनुनय करण्याचं ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी गोष्ट संपलेली आहे. अनुनय आपण करायचं म्हणजे आपण त्या मला वाटतं आणि त्याच्यावरती मखलाशी अशी करायची की लोकांनाच हे हवं असतं. लोकांना काहीतरी हवं असतं असं आपणच ठरवायचं आणि ते लोकांना देऊन त्याची सवय लावायची. म्हणजे माझं आयुष्य बॉम्बे टाइम्सच्या आधी कसं होतं आणि त्याच्यानंतर का झालं असं मला समजत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बॉम्बे टाइम्सचा उल्लेख केला, पण या प्रकारची गोष्ट इतक्या सर्रासपणे चालू आहे. म्हणजे बदलायच्या गोष्टी शक्य आहेत. त्याला विल लागेल, त्याला काही एक प्रकारच्या कठोर किंवा कठोरही नाही. मला असं वाटतं की आपण फक्त पूर्वी काय करत होतो इतकं जरी तपासलं तरी आपल्याला आपले रस्ते कदाचित स्पष्ट दिसतील. धैर्य फार महत्त्वाचं आहे. धैर्य फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या लोकांचा ज्यांचा मी उल्लेख करतो त्यांना फक्त विचारांनी काहीच गोष्टी होत नाही आहेत. धैर्य खूप महत्त्वाचं आहे. धैर्याने माणसाने ते विचार प्रत्यक्षात आणलेत. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज हे कितीपर्यंत हे करतील असं. कारण युनिव्हर्सिटी सिनारिओ एज्युकेशन नुसतं प्रायव्हेटमध्ये चाललंय बरोबर. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालंय, डीम्ड युनिव्हर्सिटी. तर हे चेंज होणं इज इट नॉट इम्पॉसिबल? थोडक्यात शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1-2 गोष्टींचा उल्लेख मला करावासा वाटतो. संस्कृतचे एक मोठे अभ्यासक आहेत शेल्डन पोलॉक म्हणून. त्यांनी काही वर्षापूर्वी मला वाटतं 2-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक लेख लिहिला होता. त्यांचा लेख होता भारतातल्या संस्कृतीच्या अभ्यासाबद्दल, भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाबद्दल. त्यांचं असं म्हणणं होतं की भारत हा प्राचीन संस्कृतीपैकी एक अशी संस्कृती बनत चालला आहे ज्याच्या अभ्यासाची सगळी साधनं आणि सगळे अभ्यासक त्या देशाच्या बाहेर आहेत. आणि ही खरोखरच चिंताजनक परिस्थिती आहे. अरुण टिकेकरांचं एक छोटंसं पुस्तक आहे, पुस्तकांची मांडियाळी म्हणून. त्याच्यात त्यांनी पुस्तक शोधता शोधता आलेले अनुभव लिहिलेले आहेत. त्यात ते असं म्हणतात की पूर्वी जी आपली पुस्तकं, जुनी हस्तलिखितं, जुनी इतिहासाची साधनं कुठे शोधायला लागतील? अमेरिकेत जा, जर्मनीला जा, जपानला जा, इटलीला जा, फ्रान्सला जा, इंग्लंडला जा. 7 देशात गेलेली आहेत ह्या. अजूनही छोटी मोठी इकडे तिकडे गेलेली असावेत. मी आत्ता अमेरिकेच्या ज्या विद्यापीठात शिकतो ती जगातली अतिशय प्रख्यात अशी युनिव्हर्सिटी आहे आणि ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. ती प्रायव्हेट खाजगी युनिव्हर्सिटी आहे. ती माझ्यासारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला भारताचा इतिहास करण्यासाठी
फेलोशिप देऊ शकते. ती मला ह्या कुठल्याही प्रकारचं बंधन घालत नाही की तू इथेच राहिलं पाहिजेस, इथेच काम केलं पाहिजेस, मी ते शिक्षण संपवून कुठेही जायला मोकळा असू शकतो. हे करण्यासाठी ते लोक मला फेलोशिप देऊ शकतात. भारतीय विद्यापीठ नाही फेलोशिप देऊ शकत 5 विद्यार्थ्यांना इतिहासाच्या. एक ह्युमॅनिटीचं डिपार्टमेंट खाजगी विद्यापीठ नाही सपोर्ट करू शकत. IIT मध्ये ह्युमॅनिटीचे डिपार्टमेंट असतात ना. आपण सगळ्यांनी ठरवून टाकलेलं आहे की आम्हाला या लोकांची गरजच नाही आहे. आम्हाला नको आहेत इतिहासकार, आम्हाला नको आहेत तत्त्वज्ञ, आम्हाला नकोच आहेत सोशल सायंटिस्ट, आम्हाला सगळ्यांना इंजिनियर व्हायचं आहे. मी कदाचित हे माझं खाजगी पण फार वेदना आहे याच्या मागे, पण प्रत्यक्षात सांगायची परिस्थिती अशी आहे की आपल्याला 10 इंजिनियर हवेत तर आपण 2000 तयार करतोय आणि आपल्याला 10 इतिहासकार हवेत तर आपण 0.0001 करत असू. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पाश्चात्य आधुनिकता आली ती तंत्रज्ञानाने नाही आलेली आहे फक्त. पाश्चात्य आधुनिकतेमागे सायन्स जसं आहे तसं लॉक रुसो आहे, तसे डेकार्त आहेत, तसे बर्ट्रांड रसेल आहे, तसे विटगेन्स्टाईन आहेत. असं नसतं. हां, पुरोगामित्व म्हणजे काय झालं आणि परत संघर्षाची पण गोष्ट झाली. पण समन्वयाचा ह्याच्यातून तुम्हाला काय मांडायचं एक्झॅक्टली? म्हणजे तो समन्वय उजव्या, डाव्या आणि विद्रोही विचारांचा समन्वय या महाराष्ट्रात की महाराष्ट्रीयांच्या भाषा, मराठी भाषा आणि इतर इंग्रजी भाषेबरोबरचा समन्वय का प्रादेशिक एक भारतीय भाषांविषयीचा समन्वय? म्हणजे समन्वय कोणाशी? सो वुड यू लाईक टू इलॅबोरेट दॅट कन्सेप्ट फ्रॉम दिस टायटल? Certainly. Thank you for asking this question. हा अनेकदा, आणि हे कदाचित तुम्ही मला माझ्या अनुभवासाठी माफ कराल, हा माझं पहिलंच अशा प्रकारचं व्याख्यान आहे, त्यामुळे मी कदाचित लिहिलेले मुद्देही काही विसरून गेलो बोलायला. समन्वय हा खूपच कळीचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि जसं मी आधीच्या प्रश्नाबद्दलही बोलताना म्हटलं की जातीयतेच्या संदर्भामुळे समन्वय हा मुद्दा फार मागे टाकला गेला. समन्वय म्हणजे नेमकं काय करायचं आहे आपल्याला? म्हणजे 1+1=2 असं जोडणी आहे का ती? तशा अर्थाने मला समन्वय म्हणायचं नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण जे आपलं आकलन असतं ते सरफेस व्हॅल्यूवरती जसं दिसतं तसंच ते त्याच्या खोलीमध्ये तसंच असेल असं नाही. म्हणजे सरफेस व्हॅल्यूवरती वरवर पाहता आपण कोणाला तरी पुरोगामी म्हणतो, कोणाला तरी प्रतिगामी म्हणतो. आणि ही म्हणण्याची कारणं अतिशय साधारण असतात. म्हणजे अमुक विषयावरती अमुक माणसाने काय मत व्यक्त केलं, स्त्री स्वातंत्र्य किंवा स्त्री सुधारणा याच्यावरती तमुक माणसाचं मत काय, किंवा हेही आपल्या मीडियाचा इफेक्ट. मीडिया आपला फॉर्म बदलतो. मीडियाचा जो फॉर्म आहे ना त्या फॉर्मचा आपल्या विचारावरती परिणाम होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ असा प्रश्न असतो की मुलींवरती आता या प्रकारचे जे अत्याचार काही काळापासून आपण पाहतोय का काहीतरी भयावह प्रकार होतोय, तर प्रश्न लोकांना विचारण्यात येतील की तुम्ही मुलींनी मिडी किंवा मिनी घालणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? समजा तुम्ही म्हणालात की छे असं काही करू नये कारण अशानेच बलात्काराला उत्तेजन मिळतं, तर तुमच्यावरती प्रतिगामित्वाचा शिक्का मोठा तयार असतो, तो मारला जातो, तुम्ही तसे प्रतिगामी मानले जातात. माणसं एखाद्या प्रश्नाला, एखाद्या भूमिकेला, एखाद्या मतावरून ओळखणं हे सरफेस अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही थोडंसं माणसांना खरवडलं, त्यांना इतिहासात आणि खास करून मागच्या माणसांचं, ऐतिहासिक माणसांचं ज्यांचं 50-60 वर्षांचं आयुष्य आपल्याकडे आहे, ज्यांचं लिखाण आपल्याकडे आलेलं, त्यांच्याबद्दलची वेगवेगळी टिपणं आहेत, त्यांच्याबद्दल लिहिलेली कोणाची चरित्र आहेत, त्या काळाविषयीची अनेक साधनं आहेत आपल्याकडे. तेव्हा त्या माणसांना समजून घेताना, त्या काळाला समजून घेताना केवळ सरफेस व्हॅल्यूसारखं हे काट मारणं किंवा पुरोगामी प्रतिगामी अशा प्रकारच्या द्वंद्वांमध्ये ठेवणं हे फारसं योग्य आणि फारसं हिस्टॉरिकली करेक्टही नाही आहे. त्यामुळे आपण माणसांच्या ऐतिहासिक व्यक्तींच्या आकलनासाठी अधिक खोलवर आणि अधिक मर्मग्राही अभ्यास करायला हवा. आणि त्यातून आपल्याला इतिहासाची जी आकलन होणार आहे ते सिंथेटिक आकलन असणार आहे. ते जास्त राजाराम शास्त्री भागवतांचा शब्द म्हणायचा झाला तर संकीर्ण आकलन असणार आहे. म्हणजे आपण सगळे संकीर्ण लोक आहोत, आपण एक लोक आहोत, हे जर आपल्याला खरोखर समजून घ्यायचं असेल. आणि मी ते अतिशय नॅरो अशा नॅशनलिस्ट संदर्भातही नाही म्हणत आहे. मला असं म्हणायचं आहे काहीतरी एक गांधीवादी विचारांचे भाष्यकार एक मोठे होऊन गेले जावडेकर म्हणून, त्यांचा शब्द वापरायचा झाला तर भारतीय संस्कृतीचं अमृत तत्व. हे अमृत तत्व हा जो शब्द आहे हा फार सुंदर शब्द आहे. हा धार्मिक संदर्भात, धार्मिक अर्थाने मला वापरायचा नाही. हा नेक्टर, त्याचा रस, त्याचा इसेन्स, तो इसेन्स आपल्याला समन्वयिक दृष्टीनेच कळणार आहे. हा विरुद्ध तो, यातून आपल्याला राजकारण कळू शकेल त्या काळाचं. पण तो काळ आणि आपण त्या काळाने कसे घडलो हे कळण्यासाठी आपल्याला जास्त खोलवर आकलनाची आवश्यकता आहे. आणि ते आकलन समन्वय या अर्थाने मला म्हणायचं होतं. पुरोगामित्वाचा
प्रवासाचा आढावा घेताना जातीयतेचा तुम्ही उल्लेख केला, परंतु हिंदू आणि मुसलमान म्हणजे मुस्लिम समाज हा सुद्धा महाराष्ट्राचा एक प्रमुख घटक आज आहे आणि पूर्वीपासून आहे. मग ह्यांच्यामध्ये संवाद, संघर्ष, समन्वय कसा झाला त्याच्यावर काही तुम्ही प्रकाश टाकू शकाल का? हा थोडासा माझ्यासाठी कॉम्प्लेक्स प्रश्न आहे, कारण माझा या हिंदू मुसलमान ह्या नात्यासंदर्भात तसा फार अभ्यास असं नाही. पण मला जे वाटतं ते मी सांगू शकेन. मला असं वाटतं की इंटरेस्टिंगली तमिळनाडूमध्ये किंवा केरळमध्ये किंवा काही संदर्भात आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा हिंदू आणि मुसलमान एकच भाषा बोलतात, आणि ह्यानी त्यांच्या हिंदू आणि मुसलमान असण्यामध्ये काही फरक पडत नाही. ह्याच्या गमतीदार ह्याच्या उलट महाराष्ट्रात घडत गेलं. महाराष्ट्रात मुसलमानांनी मराठी बोलणं कमी करणं किंवा जे त्याचा आजही मुस्लिम मराठी साहित्य संमेलनं होतात, मुसलमान मराठीत लिहिणारे खूप, राजन खानसारखे, पूर्वी हमीद दलवाईंसारखे अतिशय प्रख्यात साहित्यिक होते. असं नाही की कोणीच करत नाही आहे, पण त्याचं प्रमाण कमी, त्याच्यातला अतिशय जोरकस जो त्यांचा प्रभाव म्हणजे पार्टिसिपेशन मराठी भाषेत, मराठी साहित्यात, मराठी संस्कृतीत हे काहीसं परिघावर राहिलेलं आहे. त्या परिघावर राहण्यामुळे असं झालं की मराठी समाजाचा विचार करताना आपसुकच मराठी साहित्यिकांचा, मराठी विचारवंतांचा, मराठीत लिहिणाऱ्यांचा विचार प्राधान्याने होत गेला. जे मराठीत लिहितच नाहीत त्यांना आता आपण कसं मराठी विचारवंत धरायचं, अशा प्रकारची एक विचित्र समस्या यातून तयार झाली. त्यामुळे म्हणजे माझ्या अभ्यासाच्या स्कोपमध्ये हे थोडंसं परिघावरती गेल्यासारखं झालं आहे. पण हा निश्चित अतिशय महत्त्वाचा समूह आहे आणि त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी, इनफॅक्ट राम गुहांचाच मागच्या पुस्तकाचा रेफरन्स द्यायचा झाला तर मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियामध्ये हमीद दलवाईंबद्दल लिहिताना ते अत्यंत गौरवाने लिहितात. आणि आज दाभोळकरांनी आपल्या मुलाला हमीद नाव जे दिलेलं आहे ते नाव हमीद दलवाईंकडून आलेलं आहे. ते हमीद दलवाई अशा अर्थाने खूपच जोडण्या करणारा माणूस म्हणून हमीद दलवाईंचं, इनफॅक्ट मला खूप आवडेल हमीद दलवाईंचं जर कोणी साधार ऐतिहासिक चरित्र आपण तयार करू शकलो तर त्यातून मुस्लिम सत्यशोधक समाजाचा इतिहास, त्यांनी मुस्लिम सत्यशोधक असंच नाव का घेतलं, त्यातून त्यांचं फुल्यांची असलेली जोडणी, त्यांचा त्या रॉयवादी गटाशी असलेला संपर्क, समाजवादातल्या लोकांशी संपर्क, असं सगळं गोष्टी तिथून, आणि मग तो रत्नागिरीचा मुसलमान समाज आपण कसा नीट समजू शकू ह्यांच्या असं खूप काही काय करता येऊ शकतं. अख्खं एक पुस्तक हमीद दलवाईंवरती लिहिणं गरजेचं आहे. मुसलमानांचा उल्लेख झालाच आहे म्हणून मला फक्त अजून एका माणसाचा उल्लेख, व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे. मल्लिका अमर शेख म्हणून ज्या कवयित्री आहेत त्या, इनफॅक्ट हे फार गमतीदार आहे. हमीद दलवाईंची पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं चरित्र कदाचित तुम्ही पाहिलं असेल, मी भरून पावले आहे, हे पुस्तक त्यांनी लिहिलं. त्या उर्दू भाषिक होत्या, त्या शाळा उर्दू शिकल्या होत्या. हमीदशी लग्न झाल्यानंतर त्यांचं मराठी शिकणं सुरू झालं, कारण त्यांनी, हमीद दलवाई ह्याचा फार आग्रह असायचा की आपण महाराष्ट्रीय आहोत आणि मराठी भाषेतच आपले अंतर्गत व्यवहार मुसलमानांनी केले पाहिजेत. त्याच्यासाठी त्या मेहरुन्निसा मराठी शिकल्या आणि त्यांचं तोडक्या मराठीत लिहिलेलं मग कोणी सुधारून प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे मी भरून पावले आहे. आणि मल्लिका अमर शेखांचं आत्मचरित्र आहे मला उद्ध्वस्त व्हायचं आहे. आता ते नंतर त्यांनी मागे घेतलं असं म्हणतात. ढसाळ आणि त्यांच्या जीवनाबद्दल ते आहे. मी भरून पावले आहे आणि मला उद्ध्वस्त व्हायचं आहे. मुस्लिम स्त्रीची 2 आत्मकथनं शब्दातच बरंच काही सांगणारी आहेत. त्यांचं सुद्धा कम्पॅरेटिव्ह ज्ञानशाखा इतक्या आपल्याकडे खूप कामं होण्यासारखी आहेत. ही या प्रकारच्या 2 टेक्स्टचं सुद्धा आपण एकत्र रिडिंग केलं तरी आपल्याला खूप गोष्टी कळू शकतात. आमेन.